दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचं. शरीरामधलं चौथं चक्र, अनाहत चक्र, जे वायुतत्वाशी पण संबंधित आहे. माँ दुर्गा देवींचे शक्तीचे चौथे स्वरूप कुष्मांडा देवी, यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे सावकाश मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती, ज्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे हे विश्व निर्माण करण्याची, असे हे कुष्मांडा देवीचे सुंदर असे स्वरूप, ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या या तिच्या रूपाला कुष्मांडा हे नाव देण्यात आले. कु म्हणजे थोडेसे आणि उष्मा म्हणजे उबदारपणा आणि अंडा म्हणजे ब्रह्मांड, अशी ही कुष्मांडा देवी. अष्टभुजा असलेली ही देवी, तिच्या एका हातामध्ये विविध तिने अस्त्र धारण केलेले आहेत तिच्या हातात. त्याच्यामध्ये बाण, चक्र, गदा, अमृत कलश आणि कमळ आहे. असे मानण्यात येते की ह्या कुष्मांडा देवीची पूजा केल्याने, साधना केल्याने मनुष्य योनीला शक्ती, आरोग्य आणि बुद्धिमत्ता वाढते. सगळ्या रोगांवर, सर्व रोगांचं निर्मूलन होऊन सगळे दोष नष्ट होतात. त्याचबरोबर कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळ्यामध्ये अनेक बीजे असतात, ज्या बीजांमध्ये असंख्य कोहळे निर्माण करण्याची शक्ती असते. भरभरून प्राण ऊर्जा असलेला कोहळा, प्राणशक्ती वाढवण्यासाठी कोहळा खातात. ज्याप्रमाणे या कोहळ्यामध्ये अशी शक्ती आहे, त्याप्रमाणे ही कुष्मांडा देवी, जी हजारो ब्रह्मांड निर्माण करण्याची तिच्यामध्ये शक्ती आहे, सुंदर असे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी, तिला आज्ञाचक्रातनं आपण बघत आहोत. या देवीचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. पूर्ण समर्पण मा कुष्मांडा देवींना. त्याचबरोबर असे मानण्यात येते की या देवीने तिच्या दिव्य हास्याने या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. म्हणून तिच्या ह्या हास्याद्वारे किंवा सृजनशीलचे भूमिकेद्वारे कुष्मांडा हे नाव तिला देण्यात आले. या सुंदर अशा पार्वती देवीच्या रूपाला प्रकाश आणि ऊर्जेची पण देवी मानल्या जाते. पूर्ण विश्वाला ज्याप्रमाणे ती निर्माण करते, त्याचप्रमाणे ती ऊर्जा पण देते. अष्टभुजा असलेली कुष्मांडा देवी, विविध अस्त्र तिने हातामध्ये घेतलेले आहे. अष्टभुजा असलेली ही देवी, त्याचबरोबर तिने कमंडलू पण घेतलेले आहे. तिचे वाहन या अवतारामध्ये सिंह आहे, जे शौर्याचे प्रतीक आहे. या देवीची साधना केल्याने सगळ्या रोगांमधनं मुक्ती मिळण्यासाठी मदत होते.
शक्ती आणि आरोग्याची देवता अशी ही कुष्मांडा देवी. त्याचबरोबर तिच्या उपासनेमुळे धन तर प्राप्त होतेच, पण बुद्धिमत्ता पण आपली वाढते. प्रत्येक क्षणाला माँ कुष्मांडा देवीचे खूप आभार मानायचे. कल्पना करा, अनाहत चक्राच्या ठिकाणी 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगामधले फूल उमललेले आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंग छातीच्या मध्यस्थानी बघायचंय. डोकं टेकवून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. ज्या ज्या ठिकाणी शिव त्या त्या ठिकाणी त्यांची शक्ती. अर्धनारी नटेश्वर, खूप आभार मानायचे. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. जणू काही सुंदर असे हिरव्या रंगाची बेलाची पाने या शिवलिंगावर आपण अर्पण केलेले आहे. त्याद्वारे एक दिव्य हिरवा प्रकाश इथे पडलेला आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला पूर्ण समर्पण ह्या देवीला. या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत एक एक बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. यम या बीजमंत्राद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. एक एक अवयव मी सांगणार आहे. बघा, आपल्या दोन्ही किडण्यांना इथे तुम्ही यमचं उच्चारण केल्यामुळे कंपनं तयार होत आहेत. तिथले कार्य सुधारण्यासाठी मदत होत आहे. यम कम श्वासनलिका, उजवे फुफ्फुसे, हृदयाच्या वरचा उजवा कप्पा यांच्या क्रियेवर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्राचा उपयोग होतो. कम खम हृदयाच्या वरच्या डाव्या भागात प्राणशक्तीचा पुरवठा करणे हे या उपबीज मंत्राचे काम आहे. वायुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता साक्षात हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. खम गम दोन्ही फुफ्फुसे त्यावरील पुढच्या बाजूच्या आवरणावर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्राचा उपयोग होतो. गम गम आता फुफ्फुसे आणि त्यावरील मागच्या बाजूच्या आवरणावर नियंत्रण येण्यासाठी कफाचा त्रास असेल, टीबीचा, क्षयचा त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते या उपबीज मंत्राच्या उच्चारणाने. घम
घम घम आता हृदयाच्या बाह्य आवरणावर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्राचं उच्चारण फायदेशीर होते. डम हृदयाच्या बाह्य आवरणावर आणि त्याचबरोबर रक्तप्रवाहावर नियंत्रण येण्यासाठी डम ह्या बीजाबरोबर पुढचा उपबीज मंत्राचं उच्चारण करायचे. त्याद्वारे इथले कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते. डम चम चम हृदयाच्या स्नायूंवर नियंत्रण, हृदयाच्या उजव्या रक्तवाहिनीला ज्ञानतंतूंचा पुरवठा, हृदयाचे संरक्षण या उपबीज मंत्राद्वारे होते. छम छम हृदयाच्या खालच्या कप्प्यांना ज्ञानतंतूंचा पुरवठा, रक्तातील तांबडेपणा वाढवण्यासाठी मदत होते. या उपबीज मंत्राच्या उच्चारणाने जम जम हृदयाच्या पुढील भागाचे नियंत्रण, हृदयाला रक्तपुरवठा करणारी डावी रक्तवाहिनी, आपले दोन्ही स्तन आणि मन यावर कार्य करत आहे. हे उपबीज मंत्र झम 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 हृदयाच्या अंतर्भागाला रक्तपुरवठा नियंत्रण, मनाला मिळणारी प्राणशक्ती या उपबीज मंत्राच्या उच्चारणाने होते. त्रम त्रम हृदयाच्या सर्व क्रियांवर नियंत्रण, आकुंचन आणि प्रसरण यावर नियंत्रण या उपबीज मंत्राद्वारे होते. टम टम हृदयाच्या सर्व क्रियांवर नियंत्रण आणि त्याचबरोबर परत आकुंचन आणि प्रसरण यावर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्राचं उच्चारण, त्याद्वारे कंपन तयार होतात. थम खूप आभार मानायचे कुष्मांडा देवींचे प्रत्येक क्षणाला. या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ह्या देवीचे. अनुक्रमे आपण ह्या सगळ्या बीजमंत्रांचं उच्चारण करणार आहोत. यम कम खम गम घम डम
चं छं जं झं जं टं ठं. खूप आभार मानायचे मा कुष्मांडा देवीचे. प्रत्येक क्षणाला दोन्ही हात सावकाश मणिपूर चक्रावर ठेवा. चंद्रघंटा देवी जिच्यावर आहे सुंदर असा तेज आलेला आहे. जणू शिवशक्तीचे तेज तिच्या पूर्ण अंगावर आहे. चंद्रकोरीच्या आकारामध्ये जिचा आकार घंटेप्रमाणे दिसत आहे अशी कोर तिने धारण केलेली आहे. तिच्या मस्तकावर शौर्याचे तेजाचे प्रतीक असलेली देवी चंद्रघंटा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार मानायचे ह्या दशभुजा असलेल्या देवीचे. प्रत्येक क्षणाला रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम सूर्यनारायणांचे प्रतीक असलेले 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल या चक्रावर पूर्ण क्षमतेने उमललेले आहे. खूप आभार चंद्रघंटा देवींचे. प्रत्येक क्षणाला हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा. 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल इथे उमललेले आहे. सात्विकतेचे ब्रह्मचर्याचे व्रत पाळणारी ब्रह्मचारिणी देवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. चंद्रासारखी शीतलता या देवीच्या चेहऱ्यावर आहे. सातत्याने तप संयम याद्वारे परमतत्वाशी एकरूप झालेली ब्रह्मचारिणी देवी. सक्षम जलतत्व जे कमंडलू तिने धारण केलेले आहे. विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले जलतत्व. सगळ्या नकारात्मक गोष्टींचे आपण विसर्जन केलेले आहे. चांगल्याच गोष्टीला आपण धारण करत आहोत. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. पूर्ण समर्पण ब्रह्मचारिणी देवीला. खूप आभार मानायचे विविध बीजमंत्रांद्वारे. वम वम भम मम यम रम लम खूप आभार. पवित्र
पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला, सगळ्या नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. गणपती बाप्पांचे खूप खूप आभार. 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल इथे पूर्ण क्षमतेने उमललेले आहे. खूप आभार म्हणायचे. सक्षम पृथ्वी तत्वाचे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. विविध बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम शैलपुत्री देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. हिमालय पुत्री शैलपुत्री देवी, जी मनाने अतिशय कणखर आहे, पण त्याचबरोबर शौर्याचे प्रतीक असलेली ही देवी, तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. शैलपुत्री देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. पार्वती देवींचे शक्तीचे पुढचे स्वरूप स्कंद माता देवी, जिने एका हातामध्ये धारण केलेले आहे कार्तिक स्वामी. दशभुजा असलेली ही देवी, जी मातृत्वाचे आणि त्याचबरोबर शौर्याचे प्रतीक आहे. सिंहावर आरूढ होऊन आलेली ही देवी, प्रसंगी आपल्या आपत्यासाठी सगळ्या कुठल्याही संकटांना सामोरे जाणारी ही स्कंद माता देवी, तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. 16 पाकळ्यांचे आकाशी रंगामधले फूल इथे उमललेले आहे. खूप आभार स्कंद माता देवींचे. या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता देवेन संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार. हम अम रुम रुम लम लम एम ऐं ओ औ अम
आभार मानायचे स्कंद माता देवींचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. 2 पाकळ्यांचे गर्द निळ्या प्रकाशामधले फूल इथे उमललेले आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, सगळ्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. रेकी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांची कृपा आपल्यावर आहे. शक्तीचे पुढचे स्वरूप कात्यायनी देवी, जी कात्यायनी ऋषीची पुत्री आहे, जिने महिषासूर या राक्षसाचा वध केला, तिचे आभार मानायचे. शौर्याचे प्रतीक असलेली ही देवी, तिचे खूप आभार. ओम द्वारे हम क्षम पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे या चक्राचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. पार्वती देवींचे शक्तीचे पुढचे स्वरूप महाकाली देवी, जे अतिशय भयावह स्वरूप आहे. शुंभ निशुंभ त्याचबरोबर इतर राक्षसांचा नाश करणारी ही देवता, हिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. तिचे हे प्रचंड आणि भयावह रूप हे वाईट शक्तींचा नाश करणारे आहे. खूप आभार मानायचे ह्या सुंदर रूपाचे. आपल्यासाठी ती खूप दयाळू आहे. खूप आभार या देवीचे. या देवी सर्वभूतेषु मा महाकाली रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार या देवीचे. सम हम या ठिकाणीच पुढचे देवीचे स्वरूप आहे. ते आहे महागौरी. अतिशय शांत असलेले हे स्वरूप. या देवीला मनापासून नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. त्याचबरोबर शक्तीचे पुढचे स्वरूप सिद्धिदात्री देवी, जिची साधना केल्यामुळे भक्ताला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. खूप आभार मानायचे ह्या देवींचे. या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. खूप आभार मा दुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला. ओम द्वारे या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. या ब्रह्ममुहूर्ताचे खूप